नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। तुमच्या घरामध्ये सतत भांडणं आहेत, मुलाचं वडिलांचं जमत नाही किंवा मुलीचं तुमचं जमत नाही, आई वडिलांचं मुलांसोबत जमत नाही, मुलं ऐकत नाहीत, नवरा बायकोचे भांडणं होतात, सासू सुनेचं जमत नाही, घरामध्ये पैसा येत नाही, आला तर टिकत नाही, उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, आर्थिक नुकसान होत आहे, मुलं वाईट नादाला लागलेले आहेत, व्यसन आहे किंवा सतत दवाखाना तुमच्या घरामध्ये कोणाला तरी सुरू आहे, असे बरेचसे प्रॉब्लेम्स तुमच्या घरामध्ये आहेत। यासाठी तुम्ही उपाय पण केलेले आहेत, पत्रिका पण बघितलेल्या आहेत, बऱ्याचशा सेवा पण केलेल्या आहेत, तरी सुद्धा तुम्हाला काहीच फरक नाहीये। उलट तुमच्या घरामध्ये अशांतता वाढत चाललेली आहे, दरिद्री वाढत चाललेली आहे। तर आता पितृपंधरवाडा पितृपक्षाला सुरुवात होत आहे। ती कधीपासून कधीपर्यंत पितृपक्ष आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर या पितृपक्षामध्ये या 15 दिवसांमध्ये संध्याकाळची जी वेळ असते ना, सूर्य मावळल्यापासून ते संध्याकाळी 8 साडेआठ वाजेपर्यंत ह्या 3 गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका। कारण संध्याकाळची प्रदोष काळची जी वेळ असते ती पितरांच्या सेवासाठी असते, पितरांच्या गोष्टी त्या वेळेमध्ये करायच्या असतात। आणि या काही गोष्टी जर या पितृपंधरवाड्यामध्ये तसं तर दिवसभर आपण कधीही या गोष्टी करू नये, पण संध्याकाळी विशेष या 15 दिवसांमध्ये या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे। आणि ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल, तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल हे 15 दिवसांमध्ये की अगोदर माझ्या घरामध्ये असं होत होतं, आता या गोष्टी बंद झालेल्या आहेत, अगोदर असं वाटत होतं, मनस्थिती अशी राहत होती, आता बदललेली आहे। म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये पडलेला जो फरक आहे तो तुम्हाला अनुभवायला मिळेल। पितृपक्ष पंधरवाडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो 15 दिवस असतो। या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते। या वर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल। सर्व पितृ अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या, महालय असं सुद्धा म्हटलं जातं। पितृपक्षातील हे जे 15 दिवस आहेत ते हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। त्यामुळे ह्या पितृपक्षामध्ये संध्याकाळची जी वेळ आहे, जो प्रदोष काळ आहे, याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला घर झाडून काढायचं नाहीये, घरात झाडू मारायचा नाहीये। ही वेळ आपल्या पितरांच्या सेवेसाठी आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे। या वेळेमध्ये जर तुम्ही घरामध्ये झाडू मारला तर तुमच्या घरातील येणारी लक्ष्मी बाहेर जाईल। जेव्हा लक्ष्मी घराबाहेर राहते, लक्ष्मी घराबाहेर जाते, तर मी सुरुवातीला तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुमच्या घरामध्ये कायम राहतील आणि त्या वाढत सुद्धा जातील। त्याच्यामुळे तुमच्या घरी जर संध्याकाळी झाडण्याची पद्धत असेल तर 4, 4:30, 5 पर्यंत संध्याकाळचं जे झाडून आहे ना ते घ्या, पण तुम्ही त्याच्यानंतर घरामध्ये झाडू मारू नका। याच्यामुळे आपलीच प्रगती, आपलीच घरातली लक्ष्मी जी आहे ती आपण घराबाहेर काढतोय आणि दरिद्रीला आमंत्रण देतोय। त्याच्यामुळे ही चूक करायची नाही। दुसरी सगळ्यात मोठी चूक म्हणजे संध्याकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तर त्यावेळेला तुळशीला स्पर्श करायचा नाहीये, तुळशीची पानं वगैरे सुद्धा तोडायची नाहीयेत। फक्त दिवा जो आहे आपण देवघरासमोर त्याच्यामध्ये तेल टाकून किंवा तुम्ही तुपाचा लावत असाल तर तूप फुलवात ठेवून तो तुम्ही म्हणजे इथून तुमची तुळस जवळ असेल देवघराच्या पासून खूप लांब की दिवा शांत होईल एवढं अंतर नाहीये, तर देवघरापाशी लावून तुम्ही तिथे फक्त ठेवू शकता। किंवा तुम्ही तेलवात तुपवात घेऊन तिथे जा आणि तिथे थोडंसं दूर तुळशीपासून ठेवायचं आहे आणि तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्याची जी ज्योत, त्याची जी हाळ आहे ती तुळशीला लागेल, तुळस गरम होईल किंवा ती सुकेल असं करायचं नाही। दिवा जो आहे तो थोडासा दूरच ठेवायचा आहे। आणि तुम्ही जर तुळशीजवळ संध्याकाळी दिवा लावत नसाल तर तुम्ही दिवा लावायला सुरुवात करा, कारण तुळस ही हरिप्रिय आहे आणि तुळस आपल्या घरामध्ये जेव्हा असते आपण तिची जेव्हा सेवा करतो, नुसती असून उपयोग नाही, तिची जेव्हा आपण सेवा करतो सकाळ संध्याकाळ दिवा, रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर त्या पाणी अर्पण करणं, तर अशा वेळेला आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी तुळस महत्त्वाची आहे। तुळस घरामध्ये असल्याने त्या जागेमध्ये, त्या वास्तूमध्ये काही दोष असतील, नकारात्मकता असेल तर ते दूर करण्याचं काम तुळस करत असते। आणि तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य देवी देवता स्वीकार करत नाहीत आणि भगवान विष्णूंची सेवा तर तुळशीशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे तुळशीचा
तुळशीबद्दलच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून पाळायच्या आहेत. आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या मिस्टरांना कामामध्ये बरकत नाहीये, नोकरीमध्ये त्यांची प्रगती नाहीये, तर अशा वेळेला घरातील कर्त्या पुरुषाने संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला जर तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात केली तुपाचा, तर त्या व्यक्तीचं जे आपण म्हणतो ना दुर्भाग्य आहे ते दूर होऊन दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलू लागतं आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागतं. हा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय आहे. आता इथे एक प्रश्न येतो की कर्ते पुरुष या वेळेला घरामध्ये नसतात, ते असतील तर तुम्ही करू शकता, नाहीतर मग आपण महिलांनी केलं तरी त्याचं जे पुण्य आहे ते आपल्या मिस्टरांना लाभतच असतं. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये या पितृपंधरवाड्यामध्ये घरामध्ये मोठमोठ्याने ओरडायचं नाहीये, शिव्या शाप द्यायचं नाहीये, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायचं नाहीये. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पितृ जे असतात या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्या आजूबाजूला जे असतं त्यांचं वास्तव्य असतं, ते पृथ्वीवर आलेले असतात. मग अशा याच्यामध्ये घरच्यांना शिव्या देणं, आरडाओरडा करणं, मग यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळण्याच्या ऐवजी त्यांची सेवा आपल्याकडून काही घडण्याच्या ऐवजी आपणच आपल्या स्वतःला पितृदोष जो आहे तो वाढवून घेत आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत. आणि आपण ज्या घरामध्ये राहतो ते तुमचं भाड्याचं घर असू द्या किंवा स्वतःचं घर असू द्या, त्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असते आणि तुम्ही भले लोकांसाठी बोलताय, दुसऱ्यांबद्दल बोलताय, पण तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये बोलताय, तुमच्या घरामध्ये बोलताय आणि तुमची वास्तू तुमच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला तथास्तु म्हणत आहे. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट बोललेल्या गोष्टी त्या त्याच्या आयुष्यात घडतील की नाही आपल्याला माहित नाही, पण त्या तुमच्या आयुष्यामध्ये 1001% नक्की घडणार, त्या तुम्हाला भोगाव्या लागणार, तुम्हाला नाही तर तुमच्या मुलांना भोगाव्या लागणार, त्या घडणार. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करणं टाळा. आणि ही वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे. या वेळेला जर आरडाओरडा मोठ्याने बोलणं घरात या गोष्टी चालल्या तर दाराशी आलेली माता लक्ष्मी तशीच फिरून माघारी जाते आणि परत मग आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी ऑलरेडी आहेत त्याच्यामध्ये अजून वाढ होते. आणि मग आपण म्हणतो की मी एवढं सगळं करते मग मला अनुभव का येत नाही, कारण अशा विशिष्ट वेळी केलेल्या या अशा काही नकळत केलेल्या चुकांमुळे आपणच आपलं नुकसान करून घेत आहोत. त्याच्यामुळे ही सुद्धा गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर संध्याकाळी प्रदोषकाळी उंबरठ्यावर पाय देऊन उभं राहायचं नाही. शेजाऱ्यांशी बोलताय दारामध्ये उभं राहून नाही, दारातून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे. त्याच्यामुळे या वेळेमध्ये शक्य झालं तर दरवाजा थोडासा उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक तुमच्या किती रूम असतील प्रत्येक घरामध्ये एक लाईट किमान तुम्ही 6 ते 7:30 8 वाजेपर्यंत प्रत्येक रूम मध्ये प्रकाश ठेवा. कारण जिथे प्रकाश असतो तिथे माता लक्ष्मी येते, जिथे अंधार असतो या वेळेमध्ये तिथे दरिद्रतेचा वास असतो. त्याच्यामुळे दार उघडं ठेवण्याचा प्रयत्न करा. या वेळेमध्ये केस विंचरू नका, या वेळेमध्ये कपडे धुवू नका, या वेळेमध्ये भांडे धुवू नका, या वेळेमध्ये जेवण करू नका, या वेळेमध्ये स्वयंपाक बनवू नका. तर या वेळेमध्ये काय करा, तुमच्या मोबाईलवर टीव्हीवर एखादं स्तोत्र मंत्र घरामध्ये सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. देवासमोर दिवा लावा, तुळशी समोर दिवा लावा, मुख्य दरवाजा उघडा ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला जे काही स्तोत्र मंत्र येतात तुमच्या तोंडाने ते तुम्ही बोला.